नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सातपूर अशोकनगर प्रभाग क्रमांक 10 मधील पवार संकुल येथील सप्तशृंगी माता मंदिराच्या प्रांगणात पेवर ब्लॉक बसवण्याच्या विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन काल सकाळी करण्यात आलं होतं। पवार संकुल परिसरातील स्थानिक नागरिकांनी सप्तशृंगी माता प्रांगणामध्ये पेवर ब्लॉक बसवण्याची आमदार सीमाताई महेश हिरे यांच्याकडे मागणी केली होती। त्यानुसार काल या पेवर ब्लॉक बसवण्याच्या विकास कामात भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। राज्यभरात सर्वत्र भारतीय जनता पार्टी पक्ष बळकट करण्यासाठी अहोरात्र कार्य करणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या विकास निधीतून आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते महेश भाऊ हिरे, माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर, भाजपा प्रदेश सदस्य रामहरी संभेराव, माजी नगरसेवक किसनराव विधाते, नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष राजेशजी दराडे, नाशिक शहर भाजपा उपाध्यक्ष गणेश बोलकर, भाजपा शहर सरचिटणीस संजय राऊत, सातपूर भाजपा मंडळ अध्यक्ष भगवान काकड, सरचिटणीस रवींद्र जोशी, रुपेश पाटील, शिवाजी शहाणे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष गौरव बोडके, निलेश जोशी, बाळासाहेब भोजने, संदेश गांगुर्डे, यशवंत पवार, शंकर कुर्मी, रवी भोर, अंबादास आईरे, हेमंत नागरे, गणेश मौले, निलेश बैरागी, प्रतिभा देवरे, जानवी तांबे, आरती शिंदे, गायत्री वारके, भाजपा पदाधिकारी सुभाष जगताप, सातपूर भाजपा कार्यालय प्रमुख विकी पाटील, शुभम चिखले आदीसह असंख्य भाजपा पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते। अनेक स्थानिक नागरिकांनी या विकास कामांबाबत समाधान व्यक्त केलं। प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्वात जास्त निधी दिल्याचं माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर यांनी सांगितलं। कुठलाही भेदभाव न ठेवता आमदार सीमाताई महेश हिरे या सर्वांसाठी विकास कामे करत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते तानाजी पवार यांनी यावेळी सांगितलं। सातत्याने देवरेबाबा असेल, नाना असेल, हे सर्व मंडळी का नेहमी फोन असायचा, बाबा भाऊ काम कुठपर्यंत आलं, महेश भाऊशी तुम्ही बोलले का, ताईंशी बोलले का, या डीपीचा प्रश्न असो, सर्व कामात त्यांनी पाठपुरावा केला आणि त्यांच्या खरंच पाठपुराव्याला यश आलं आणि आपल्या आमदारताई यांच्या निधीतून इथं फेरब्लॉकचं काम मंजूर झालेलं आहे। नमस्कार करून आजचा हा कार्यक्रम पश्चिम मतदारसंघाचे आमदार माननीय सीमाताई हिरे यांच्या निधीतून होत आहे हा पेवर ब्लॉकचा। आणि त्याचबरोबर आमची एक छोटीशी मागणी होती ती म्हणजे आता ही जी डीपी आहे ही डीपी हलवायची होती, प्रत्यक्ष अनुभवास येतं हे, म्हणून सीमाताई हिरे माननीय आमदार यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत। आतापर्यंत भरपूर असे या ठिकाणी सीमाताई हिरेंच्या निधीतून आपल्या शिरपूर परिसरात असो, आपल्या सातपूर विभागातील पश्चिम विभाग असो, या ठिकाणी त्यांनी सभा मंडपही दिले, ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी हाल बी बांधून दिले। फक्त त्यांच्यापर्यंत जाण्याचा उशीर आहे आपल्याला आणि त्यांच्यापर्यंत आपण गेलो तर कोणत्याही गोष्टीला नाही म्हणत नाही, फक्त विकास। मोदी साहेबांचं वाक्य आहे, सबके साथ सबका विकास। या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सीमाताई हिरेंकडून भेदभाव होत नाही। आज जो आपल्या परिसरामध्ये जो विकास होतोय तो केवळ फक्त सीमाताई हिरे यांच्यापासून होतोय। तुमच्या पाठीशी आहे यात काही काळजी नाही। मी ह्या मताचा माणूस आहे, तुम्ही आमदार नाही उद्या खासदार बनणार आहे अशी मी तुम्हाला धन्यवाद। आज खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण की खूप दिवसापासून पेंडिंगचा विषय होता पेवर ब्लॉक बसवायचा आणि आपले ताईंनी आत्ताच विषय झाला की साहेबांना बोलून हे डीपीचंही काम ताई करून देणार। कारण की ताईंचे काम असे आहेत, प्रभाग 10 मध्ये ताईंनी मला जास्त निधी दिलेला आहे, कारण की स्वामी समर्थ केंद्र असो, बाकी राम मंदिर असो, तिथं सभा मंडप, हनुमान मंदिर असो, तिथेही सभा मंडपांच्या ताईंनी कामं केलेले। ताईंच्या माध्यमातून परत महादेव मंदिर आहे ना आपलं निळकंठेश्वर मंदिर, तिथं सुद्धा ताईंनी जॉगिंग ट्रॅक केलेला आहे। हर एक ठिकाणी ताईंनी कामं केली, खूप निधी हा प्रभाग क्रमांक 10 मध्ये ताईंनी दिले। ताईंच्या मनापासून खूप खूप आभार मानते। आपल्याला सगळ्यांना ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय एवढीच आशा बाळगते। धन्यवाद। श्री सप्तशृंगी माता मंदिर परिसरातील डीपीचा प्रश्न तात्काळ सोडवला जाईल। 2024 हे वर्ष अतिशय महत्त्वाचं असून श्रीराम मंदिराचे निर्माण 22 तारखेला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली होत असल्यानं सर्वांनीच 22 जानेवारी ही महादिवाळी साजरी करा। यापुढेही मोठ्या प्रमाणात विकास कामे करणार असल्याचं आमदार सीमाताई हिरे यांनी यावेळी सांगितलं।
मराठी प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा जन्मदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण आज जवळपास 2 भूमिपूजन कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्यात आपल्या सप्तशृंगी मातेच्या मंदिराचं पेव्हिंग ब्लॉकच्या कामात असेल, एकही दिवस असा जात नाही की त्यांचा दौरा हा कुठे आज नाही आहे आणि प्रत्येकाला संबोधन करून पक्षाचं कार्य खूप विस्तार त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप मनापासून मनपूर्वक शुभेच्छा देतो. आम्ही गेल्या काही दिवसांपूर्वी या परिसरात आलेलो होतो आणि इथे आल्यावर बघितलं की आपल्या देवरे साहेब असतील, बागसाहेब असतील, देवरे साहेब तर समोरच राहतात. त्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी लगेच तिथे येऊन आम्हाला पूर्ण परिसर दाखवला. तर पेव्हिंग ब्लॉक बसवल्यानंतर आता आपण बघतोय की गवत असेल, कचरा असेल, या सगळ्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि अनेक उपक्रम आपल्या मंदिराच्या माध्यमातून सुरू असतात. सर्व ट्रस्टी एकत्र येऊन सगळ्यांना एकत्र घेऊन काही ना काही त्याकरता आपण या पेव्हिंग ब्लॉकच्या कामाची सुरुवात आज 10 लाख निधी देऊन सुरुवात करत आहोत. खरं तर आपण सगळ्यांनी काल बघितले असेल की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काळारामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांनी स्वतः तिथे स्वच्छता केली. मग पुसलं असेल किंवा फरशी पुसली असेल, झाडू मारला असेल आणि मंदिरांची स्वच्छता आपण प्रत्येकाने केली पाहिजे हा त्यामागचा संदेश होता. आणि कालपासून आपल्याला 22 तारखेपर्यंत सर्व मंदिरं जे जे आपल्या परिसरात आहेत त्याची स्वच्छता करायची आहे याचा संदेश काल त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तर मंदिर हे असं एक माध्यम आहे की जिथे आपण सर्वजण एकत्र येतो, एक धार्मिक भावना तिथे जोपासली जाते आणि आपल्या मुलांवर नकळत एक चांगले संस्कार या मंदिरांच्या माध्यमातून होत असतात. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने मंदिरं हे खूप महत्त्वाचे आहे. 22 तारखेला 22 जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याकरता आपण बघितलं असेल की संपूर्ण भारत देशात खूप मोठं एक आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे. ठिकठिकाणी मंगल कलश जात आहेत जेणेकरून प्रत्येकाला आमंत्रण, अयोध्येत या तुम्ही बघा, राम मंदिराचं येऊन मूर्तीचं दर्शन घ्या असं प्रत्येकाला आमंत्रण दिलं जातं की आपण प्रत्येकजण अयोध्येला जाऊ शकत नाही. आता आपण सगळ्यांनी आपल्या पवार काकांनी सांगितलं की आपल्या परिसरात, आपल्या घरापुढे रांगोळी असेल, सडा असेल, आकाशकंदील असेल, दिवा असेल, नवे कपडे असतील, गोड-धोडाचं जेवण असेल, असं आपण जे काय आपण आपल्या दिवाळीला करतो त्या दिवाळीपेक्षाही ही महादिवाळी आहे आपली. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी दिवाळीसारखं मोठ्या उत्साहात हा साजरा करायचा आहे 22 तारखेचा हे एक आवाहन मी आपल्याला या निमित्ताने करते. तिथे पेव्हिंग ब्लॉक बसवलेले आहेत. त्याचबरोबर निळकंठेश्वर महादेव मंदिर आहे, तिथे कंपाऊंडचं काम केलं. त्याचबरोबर आपले ते श्रीराम मंदिर असेल, हनुमान मंदिर असेल, अशा अनेक कामांचं आपण कुठे सभामंडप असेल, कुठे पेव्हिंग ब्लॉक असतील, कंपाऊंड असतील, जी जी त्या लोकांची गरज त्या परिसरात होते ते कामं जवळपास आपण पूर्ण केली. तर श्रीकृष्ण मंदिर आपले जे पवार संकुलमध्ये आहे आणि तिथलं देखील काम पवार काकांनी सुचवलेलं आहे सभामंडपात. सध्या ते काम प्रस्तावित आहे, लवकरच ते मंजूर होणार आहे आणि त्या सगळ्या कामाला आपण लवकरच सुरुवात करणार आहोत. खरं तर आता इथे डीपीचा देखील प्रश्न मांडला, त्यामुळे आत्ताच भट्टमवार साहेब जे इथे MSCBचे आहेत त्यांना आपण इथे बोलवलेलं आहे आणि तोही प्रश्न आपण लवकरच निकाली लावू जेणेकरून आपल्याला ग्वाही देते. त्यासाठी आपल्याला काय निधी लागेल किंवा काय लागेल ते सर्वतोपरी प्रयत्न करून हा पूर्ण परिसर हा चांगला होईल याकरता आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू अशी मी आपल्याला ग्वाही देते. मी सर्वजण एवढ्या सकाळच्या वेळेला मोठ्या संख्येने जमले त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देते. माझ्या वाणीला विराम देते. सप्तशृंगी माता की जय. धन्यवाद. जय हिंद, जय. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तानाजी पवार, अरुण सानप, शरद वाघ, नितीन पाटील, सुभाष देवरे, हेमंत पाटील, जितेंद्र उगले, धीरज बोरसे, शरद वाघ, निर्भवणे काका, झालटे सर, महाले आप्पा, पवार नानी, जयश्री काकुस्ते, जनाबाई सानप, सुरेखा देवरे, वाघताई, गिरासे मावशी, कविता सपकाळ, स्वाती बोडके आदीसह पवार संकुल परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.